शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी या युतीच्या उमेदवारांची एक सभा या ठिकाणी गुलाब्यात होत आहे. त्या सभेला आताच ज्यांनी संबोधित केलं खरं तर म्हणजे उद्याच्या 16 तारखेला 100% गुलाल ज्यांच्या डोक्यावर पडेल असे उमेदवार अजिंक्य धात्रक, तेजल पवार आणि आमच्या रेहाना शेख ताई यांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी किंबहुना मनापासून कटिबद्ध झालेल्या कुलाबावासीय नागरिकातून ऐकणाऱ्या बांधवांनो, उपस्थित बांधव भगिनींनो आणि चोरून मारून ऐकणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आला अजिंक्य येतोय, काळजी नका करू, गुलाल घेऊनच येतोय. कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला, विजयी उमेदवार आला आमचा. त्रिवेणी संगम आहे कुलाब्यातला आता खरा. आज आनंदाची गोष्ट की ज्याला आता आपल्याला समोर संबोधित केलं ते सन्माननीय आमचे उपनेते राजकुमार बापनाजी, माझे मित्र खांडगेजी, आमचा विभाग प्रमुख संतोष शिंदेजी, या व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमच्या महिला आघाडीच्या संघटक सौ युगंधराताई, त्यानंतर आमच्या विभाग विधानसभा प्रमुख सौ सकपाळताई, व्यासपीठावरील सर्व आणि आमच्या मनसेचे अरविंद गावडे, आम्ही 3 अरविंद होतो मगाशी घेऊन व्यासपीठावर, अरविंद दुधवडकर साहेब आमचे उपनेते, उपस्थित बांधवांनो भगिनींनो, खरं तर मला आठवण आली माझ्या लोकसभेच्या निवडणुकीची आणि मग त्या निवडणुकीत आम्ही सगळे एकत्र होतो. काँग्रेस काय आली नाही यावेळेला, सोडून द्या. पण त्यातल्यापेक्षा मोठी गोष्ट घडली महाराष्ट्रात. ही गोष्ट अशी घडली, कधीतरी एकदा असाच एक बांद्रेकरांनी पॉडकास्ट घेतला आणि पॉडकास्ट मध्ये राजसाहेब ठाकरेंना विचारलं की तुम्हाला महाराष्ट्राची चिंता आहे का, महाराष्ट्राबद्दल काही वाटतंय का, तुमचं भांडण मिटणार की नाही. राजसाहेब उत्स्फूर्तपणे बोलून गेले, माझ्या मान सन्मानापेक्षा, माझ्या अभिमानापेक्षा, माझ्या रागलोभापेक्षाही माझा महाराष्ट्र मोठा आहे. आणि कर्मधर्म संयोग असा की त्याच दिवशी भारतीय कामगार सेनेचा शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय उद्धवजी साहेब प्रमुख पाहुणे होते. त्यांना पत्रकारांनी विचारलं, असं असं राजसाहेब बोलले. उद्धव साहेबांनी पण प्रतिसाद देऊन टाकला ताबडतोब आणि मग एक हात से 2 हात आगे चलो साथ साथ हा योग आपल्या महाराष्ट्रात घडला. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत काय माहिती जनतेने छान म्हणजे सगळ्यांनी संविधानाला धोका आहे आणि आजही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या देशाच्या संविधानाला धोका आहे, घटनेला धोका आहे. अनेक विषय हाताळले असतील लोकांनी, मी वेगळे विषय सांगतो, काय करताना हे सरकार ते सांगतो तुम्हाला. इतका धोका आहे आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं की लोकसभेमध्ये आमच्या महाविकास आघाडीला प्रचंड मतदान करण्यात आलं, आम्ही सर्व खासदार म्हणून निवडून गेलो. विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काय झालं कळलंच नाही. आणि हे असे सगळे मुंड पुंड सुंड सगळे आले निवडून, एवढा मोठा आकडा आला. तुमच्या कुलाब्यात मिरवणुका निघाल्या का? विजयाची मिरवणूक निघाली का कुलाब्यात? कुलाब्यात विजयाची मिरवणूक निघाली का? अरे जोरात बोला, घाबरता का? जोरात बोला, निघाली का? नाही ना. पेढे वाटले कोणी? नाही वाटले ना. मग पुरा सन्नाटा छा गया था. विजयानंतर सन्नाटा. पण महाराष्ट्रात उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र काय आले आणि परवा युती काही जाहीर झाली आणि ते धनाधन उभ्या महाराष्ट्रामध्ये फटाके वाजले, पेढे वाटले, आनंद व्यक्त करण्यात आला. मराठी माणसाला अभिमान वाटला, वाट पाहत होता मराठी माणूस या कधीतरी एकत्र वंदनीय शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्यांचं स्वप्न साकार झाल्याचा आनंद मिळाला. बांधवांनो भगिनींनो, मराठी माणसांनो खास करून आता मराठी कोण इथून सुरुवात होतं बरं का. तो एक आमचा टिल्ले आहे, त्या सत्तेमध्ये बसलाय, माहित आहे ना. हा नेपाळ काय आहे ना, बरोबर माहिती असतात नाव. तो नेपाळी काय बोललाय माहिती आहे ना, मुस्लिमांनी मराठी भाषेत बोलवून दाखवावं
आज तुमच्या नाकावर टिचून आमची हसीनाशिया की मराठी भाषेत भाषण करून गेली, यापेक्षा आणखीन काय पाहिजे तुम्हाला सांगा. रेहाना शेख बोलले ना मराठीमध्ये, शुद्ध मराठीत बोलले ना. पोलिसांमध्ये उपायुक्त होते बरं का, सहाय्यक आयुक्त होते त्या. तुम्ही आम्हाला मराठी पण शिकवता. बाडगा 50 पक्ष बदलून गेलाय तो भाजपात, आता हिंदुत्व शिकवतो. काय भाषा असते त्याची पाहिली का तुम्ही. आणि म्हणून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला स्वतःला इतकं आश्चर्य वाटतं. खंडगे तुम्ही राजकुमारजी, माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रात इतका घाणेरडा बाजार तुम्ही कधी बघितला का. बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, सगळ्यांना सांगतो, लहान तरुणांना पण सांगतो, 50 वर्ष राजकारणात आहे मी. 50 वर्षात महाराष्ट्रामध्ये असला घाणेरडा बाजार कधी बघितला नाही. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. विचार नाही, विचारधारा नाही, तिकीट नाही मिळालं, चाललो दुसऱ्या पक्षात. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, असंही सुरू आहे. कोण तुम्ही, काय तुमचं अस्तित्व. पक्ष मोठा आहे, व्यक्ती मोठी नाही. पक्षाने धोरण ठरवलं, कुठल्याही पक्षातला असू द्या, पण बाजार मांडला कुणी, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. माणसं जातात कशी. काल सुद्धा बंगालमध्ये ईडीनं धाड टाकली एका कंपनीवर, सोशल मीडिया चालवणारी कंपनी. त्या सोशल मीडियामध्ये तृणमूल काँग्रेसचा सोशल मीडिया ती कंपनी चालवती. ईडीने धाड टाकली तिकडे. आणि ईडीने धाड टाकून पहिलं काय केलं तर तृणमूल काँग्रेसची कागदपत्र आम्हाला दिली. त्या ममता बॅनर्जी म्हणजे काय भयानक प्रकारे तो मुख्यमंत्री गेल्या धाडसानं तिकडं दुसऱ्या तिथं ईडीच्या काय त्या धाड टाकली तिथं. माझे कागद ते पहिले मला, तुमचे काय व्यवहार धंदा बघायचा तो बघा तुम्ही. पक्षाची कागदपत्र घेऊन आली. माणसं भयाखाली जगतायत. मराठी माणूस भयाखाली जगतो. या देशाला संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिले. 2 महत्वाचे अधिकार दिले बरं का. मतांचा अधिकार सगळ्यात महत्वाचा दिला. आणि मतांचा अधिकार देताना कुठलाही भेदाभेद नाही केला. जात धर्म पंथ कसलाही भेद नाही. श्रीमंत आणि गरीब हाही भेद नाही. श्रीमंताला सुद्धा एकच मत आणि गरीबाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार. तुम्ही तो मत देण्याचा अधिकार पण काढून घेताय. बांधवांनो, बघितलं कळते का. त्याच्यावर बातम्या 44 जण भाजपच्या बिनविरोध निवडून आले. 22 जण त्या मिंद्याचे निवडून आले. आणि ते 2-4 जण कोणतरी आले. 70 लोक या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आले. कसे बिनविरोध आले रे बाबा. एवढे महान लोक आहेत ते. कोण या महान माणसं आहे ती कळतं तरी. इतकी महान माणसं कोण आहेत की बिनविरोध निवडून येतात. त्या बिनविरोध जेव्हा निवडून येतात ना, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय घडते तर तुमचा मतांचा अधिकारच निघून जातो. ही आमची तरुण मुलं ज्यांना आता 18 वर्ष झाली असतील आणि 18 वर्षापेक्षा मोठी असतील, त्यांना आता मतदानाचा अधिकार आहे. तो मतदानाचा अधिकार त्यांना आनंद आहे की माझ्या आयुष्यातलं पहिलं मतदान मी आता उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत करणार आहे. बिनविरोध निवडणूक आल्यावर त्याचा मतदानाचा अधिकारच गेला. आणि बिनविरोध कशी येतात त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या कुलाब्यात घडलं. ही तेजल आता 2 मिनिटं बोलली. शिकली समजलेली मुलगी आहे बरं का ती. ते पती बसले दीपक पवार. काय घडलं, काय घडलं 226 मध्ये. 226 आमच्या वाट्यातनं मनसेला गेली आणि मनसेचे उमेदवारांचा फॉर्म जाऊ नये याची दक्षता घेतली. त्या बाबांनी फॉर्म भरला. फॉर्म भरला तर डिपॉझिटचे पैसेही भरले. पण डिपॉझिटचे पैसे भरण्याचा वेळेत आला होता ना. वेळेत आल्यानंतर त्याचा फॉर्म आता द्यायचा आहे. इथे रेंगाळत बसले, वेळ काढत बसले, त्याचा फॉर्म स्वीकारला नाही. कशासाठी धडपड चालली होती. या कुलाब्याचे आमदार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं बरं. इतका घाणेरडा अध्यक्ष या विधानसभेला आयुष्यात कधी मिळाला नाही. काय आमचे विधानसभेचे अध्यक्ष हो, काय आमचे विधानसभेचे अध्यक्ष. मनरेगा सारखी जी गोरगरिबांसाठी योजना आणली ते 20 मागे जयंतराव टिळक
अशी धुरंधर माणसं दत्ताजी नलावडे ही विधानसभेचे अध्यक्ष, लोकसभेच्या निवडणुकीत नंतर मनोहर जोशी निवडून आले, लोकसभेचे अध्यक्ष झाले. महानगरपालिकेच्या उमेदवारांचा फॉर्म भरायला मनोहर जोशी कोणाकडे गेले नाही, कोणासोबत गेले नाही. कारण एकदा अध्यक्ष निवडून आला तर तो न्यायाधीशाचा त्यानं फॉर्म भरायला जायचं नसतं, तो कुठल्याही पक्षाचा नसतो. अध्यक्ष फॉर्म भरायला आणि त्यांनी त्या बबनला अडकवला. त्यांचं दुर्दैव असं, हा दीपक पवार त्यांच्या तावडीत काही सापडला. बरोबर, दीपक पवार सापडला नाही आणि मग त्याला शोधायला सुरुवात केली. तुम्ही सगळ्यांना आव्हान करतायचं. काल शिवसेना भवनामध्ये आमची तेजलला घेऊन गेलो होतो. दीपक पवार सायला पहिला झालेला धमक्या, पैसे घे. त्या आमच्या मुलीने सांगून टाकलं सर की मला पहिल्यांदा 2 लाख घे, मग सांगितलं 5 लाख घे, मग सांगितलं 10 लाख घे. असं करत करत करोडो रुपयापर्यंत गेले. घर देतो त्याला तू ऑफिसमध्ये गेला त्यांच्या. आता सीसीटीव्ही फुटेज मिळणार नाही बरं का, त्यांच्या बंगल्यावरचं सीसीटीव्ही फुटेज मिळणार नाही. जे तसं इलेक्शनच्या कमिशनच्या ऑफिसमध्ये त्या फॉर्म भरायला गेलेल्या बबलच्या संदर्भातली घटना घडली. हरिभाऊ राठोड बोलतायत आणि हे पोलिसांना धमकवतात. ह्याला संरक्षण कोणी दिलं? मी स्पीकर म्हणून तुम्हाला आज्ञा देतो. अरे भाऊ, स्पीकर म्हणून आज्ञा रस्त्यावर झालं, सभागृहात चालते बरं का, सभागृहात आज्ञा नाही, बाहेर नाही, बाहेर तुला अधिकार नाही. याचा देतोय आता त्याचं संरक्षण काढा. तुमच्या जिंदगीवर असे तुम्ही धमकावता तर गरिबांना. लोकशाही अधिकार दिलाय, निवडणूक लढण्याचा काम भरलाय. इतकी मोठी कामं करून ठेवली का तुम्ही, मग तुम्हाला भीती कसली वाटती? आपल्या भावाला बिनविरोध निवडून आणायचं होतं बरं का. आपला भाऊ ग्रेट बकरंद, त्याला निवडून आणायचंय बिनविरोध. मग आता मनसेच्या उमेदवाराची विकेट काढलीच आहे, आता याची कशी काढली म्हणून प्रयत्न केले गेले. बांधवांना वगैरे किती गंभीर आहे लक्षात घ्या. तो माणूस 3 दिवस रस्त्यावर वरत होता. त्यांनी आमच्या संतोष शिंदेला फोन केला आणि संतोष शिंदेला विचारलं, मला कोणतरी असला त्याने मला भयानक भीती वाटते. संतोष आमचा कसा आहे बघितलं ना, हे पेलवान जे तर सातारचा पेलवान घेऊन गेलं तर मान्य. आता आम्ही साताऱ्यात पेलवानच राहतात असं समजू नका. साताऱ्यात काय काय राहतात तुम्हाला माहिती आहे. हुडहुडी वरली काय साताऱ्यात कोण कोण जातात तेही तुम्हाला माहिती आहे. पण त्याने घेऊन गेला आणि त्याची उतरकीकडे जा उभा राहा, बघतो आम्ही तुला काय पूर्ण आकडे बघतो. तिची पत्रकार परिषद घेतली. ज्या ज्या अन्याय होतो ना त्यावेळेला पहिली कोण धावून आली ते शिवसेना धावून आली. दीपक पवारच्या मागे उभी राहिली. धाडसाने तिने सगळं सांगितलं. आता पळवाट करणे असं बोललो ते तसं बोललो ते तिथला सीसीटीव्ही कुठे गेलेला ना, मग आता यांच्या त्यांचं सीसीटीव्ही पुढे दाखवा. तुम्ही यांना तुमच्या गाडीत बसून तुमच्या घरात गेलं होतं, बंगल्यावर गेलं होतं, त्या बंगल्यावरचं सीसीटीव्ही कुठे दाखवा. पोलिसांनाही आव्हान करतो, जरा हिंमत दाखवा. त्या वर्दीची शान तुम्ही राखा, त्या वर्दीची शान तुम्ही राखली पाहिजे. या देशामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला, कोर्टाने निर्णय दिला, इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय झाला असं कोर्ट पण होतं बरं का. आता तसं कोर्ट पण राहिला नाही, कोर्टाबद्दलचा विश्वास राहिला नाही. आणि ही माणसं ज्यावेळी श्रीरामगड फिरत केली, तुला आश्चर्य वाटतं, इतका गेला बाजार, त्याला विकत घे, त्याला विकत घे, त्याला विकत घे, त्याला विकत घे, ते आपले सततच उतरते त्यांचे कार्यकर्ते. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की या निवडणुकीमध्ये काय पाहिलं पाहिजे, आपण काय केलं म्हणून आम्ही पहिला खुल्यापेक्षाच बोलूया. चला तुमच्या खुलाबा मतदारसंघात कोणतं असं काम भरीव केलं दाखवा बरं आमदारांनी तुमच्या. कोणतं असं भरीव काम केलं तुमच्या नगरसेवकांनी दाखवा. आता मला येता कुठेतरी सांगितलं त्या कंपनीमध्ये ती झोपडपट्टी आहे ज्या बिल्डिंगचा तुम्ही उल्लेख केला ना दात्रक मगाशी, त्याच्या मागे पुढे बँगलोर आहे ना, तिथं झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीला टॉयलेटनी बांधून दिली.
माझ्या निधीतून बांधले, त्याच्यावर माझं नाव आहे आता रणजित सावंत यांच्या निधीतून. आता मला तुम्ही सांगितलं माझा बोर्ड काढला, फोटो नाव लावले त्याच्यावर. अरे 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 काय रे तुझी दुर्दशा, तिकडे पण झालं तुला माझं नाव काय म्हणजे आश्चर्य होणार. तुमच्या फेडाली पाप ही काय नार्वेकर वाडी आहे काय तुला म्हणजे? या वाडीत आमच्या वाडीत या तुला अलिबागला वाडी आहेत त्याच्या माहिती आहे तुझ्या वाड्या? कोण कोण गेलं असतील त्याच्या वाडीवर? काही लोक बसले असतील गुपचूप ऐकायला येतील त्याच्या वाडीवर झालेली. तुम्ही धमकावता, तुम्ही पैसे देता, तुम्ही प्रलोभन देता, न्याय व्यवस्था राहिली. या कुणाच्यामध्ये ती कंपन्यांची झोपडपट्टी आहे. इकडे दर्जा सागर आहे, त्या आंबेडकर नगर आहे. त्या आंबेडकरचे आमच्या अजिता आले त्यांनी सांगितलं जाऊन बघा आता बोर्ड कुठे लावलाय निघा. म्हणजे हे जे काय प्रकार आहे काय तुम्ही त्यांच्या भलं केलं सांगा बरं. आणि त्या कप्पल मधल्या सगळ्या झोपडपट्ट्यांना नरसे जग गोष्ट तुमची अरविंद सावंत ते राबवून लक्षात ठेवा. आमचा संतोष पवार, आमचा शाखा प्रमुख रॉबर्ट माझ्या बोर्डवर बसायचा, पाठला पैसे द्या, पाठला पैसे द्या. घराघरात जाऊन त्याने लोकांना पाणी दिलं. त्या संतोषने त्या गीतानगरचा रस्ता मी केला, तुम्ही नाही केला. अरे संतोष पवार आहे, गीतानगरचा रस्ता आम्ही केला. आज तुमच्या कुलामध्ये इथे जेटीचा विषय केला आहे कल्पना. त्या ताज हॉटेल पासूनचा रस्ता तो येतो आपल्या रेडिओ क्लब कडे, एवढासा रस्ता आहे. त्या रस्त्याला मध्येच जेटी बांधायचं काम सुरू केलं. कुलाच्या नागरिकांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनात स्वतः आलो, त्यांना समर्थन केलं, त्यांच्या आंदोलन उभा राहिलो. मी आलोय कळल्यावर अध्यक्ष पण आले बरं का. माहिती तुम्हाला साथ कोण तुमच्या जेटीला हात लावतो बघा. जेटीला काय हात लावतो तुझं तूच हात दाखवतो. शब्द वेगळे वापरू शकत नाही ना, ते वापरले असतील. मराठी भाषा कशी आपली रंगीत आहे ना, मस्त वापरते. कशाला हात लागला ती जेटी या राज्य सरकारमुळे बांधायचा निर्णय घेतला गेला. आधीच रस्ता केवढा सांगा. त्या ताज हॉटेलकडे आपल्या भारताच्या प्रवेशद्वाराकडे येताना गेट ऑफ इंडिया काय किती ट्रॅफिकची अवस्था वाईट असते. तुम्हाला जेटीत बांधायची होती ना. आणि बीटीची केवढी जागा म्हणजे किती जागा आहे, सगळ्या बदलापासून पुढे पण जागा आहे ना. बांधणारा जेटी रायपूर म्हणतं, पण तिथं जेटी काय बांधायची तुम्हाला? कोणाच्या बोटी करत जातात, बोटी म्हणायचे हवे पुढे जातात. हा स्वतःची सोय करायची. आणि इतका निर्लज्जपणा त्यांच्या अंगामध्ये आहे की तिथं येऊन त्या आंदोलनात उभे राहिले. पवळे कुठे गेलं माहिती नाही, त्या आंदोलनात उभे राहिले आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतः शब्द दिला मी बांधून देणार नाही. जेटीचं काम सुरू झालं. शब्द फिरवणारी भारतीय जनता पार्टी तेवढा राहिला नाही तिच्या पुढचं. मग त्या जेटीचं बांधकाम तर तुम्ही शब्द फिरवणार. अनेक गोष्टी अशा आहेत. ससून डॉक मला कधी कधी वाईट वाटतं. त्या ससून डॉक मध्ये आमच्या गरगरीब महिला त्या कोलबी सोलत असतात. बिचाऱ्या बंजारा समाजाच्या असतील, आणखी कोणाच्या समाजाच्या असतील, काही कोळी बांधव भगिनी आहेत, ते काम करत असतात. त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे. तिथे एक गोडाऊन आहे. ते गोडाऊन मुंबई पोर्टनं महाराष्ट्र राज्य सरकारच्या फिशरीज डिपार्टमेंटला दिलं की तुम्ही याचं भाडं आम्ही तुम्ही आम्हाला द्यावं आणि हे भाडं तुम्ही यांना वापरायला द्या. ते या लोकांना वापरायला दिलं गेलं. ही माणसं सगळी लोक भाडं भरतायत. राज्य सरकारला भाडं, राज्य सरकारनं मुंबई पोर्टनं दिलं आणि पोर्टने मुंबई सरकारला दिलं आणि सरकार राज्य सरकारनं या आपल्या इथल्या ससूनगावच्या एका संस्थेला दिलं. ती संस्था भाडं देते बरं सरकारला, राज्य सरकारला. राज्य सरकारनं मुंबई पोर्टला भाडं दिलं नाही म्हणून कोर्टात गेलं आणि कोर्टानं निर्णय दिला खाली करून घ्या. गोरगरिबांसाठी तुम्हाला कोर्टात नाही करता आलं. त्या मच्छीमारांसाठी तुम्ही सुरक्षा नाही देऊ शकत. त्या बिचाऱ्या कोलबी सोडणाऱ्या गोरगरीब महिला दिवसाला 100-200-500 रुपये कपड्याच्या महिलांना त्यांना तुम्ही उजडा लागला. हर घर जल से नल
हर को पक्का घर, कसल्या घोषणा देताना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही घर दिली मुंबई कोकणच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांना घर दिली. एक घर दिलं म्हणून सांगा. मी लोकसभेत प्रश्न होतो आणि लोकसभेत ससून आदित्यजी ठाकरे येणार आहे. आदित्यजी ठाकरे ससूनच्या प्रश्नासाठी स्वतः आमचे आमदार सचिन अहिर यांनी विधानसभेत विचारला. आदित्य साहेब ठाकरे स्वतः बैठकीत गेले. त्यांना घेऊन मी दिल्लीत माझ्या सोबत आले. त्या मंत्र्यांना भेटलो. शब्द दिला आम्ही काही करणार नाही. प्रत्यक्षात ते ससूनगावचं धोरण ताब्यात घेतलं. सगळ्या गोरगरिबांना काढलं. श्रीमंतांचे तोत्रे बुडवायचे ना. अटल सेतू वगैरे आवश्यक आहे पण त्याचं महत्वाचं कोण टाकतं? श्रीमंत. गोरगरीब नाही लागला. इथल्या दर्यासागरमध्ये लोक आहेत. तिथेही मच्छीमार आहेत. तिथे त्यांचं एक मंदिर आहे. त्याला सभामंडप बांधून दिला सुंदरपैकी. मी मला आश्चर्य वाटतं तुम्ही काही न करता फक्त दान पैसे. आज पहिली शपथ घ्या पैसे घेऊन विकले जाणार नाही. आम्ही कोल्हापूरचा माणूस ही मुंबई ज्यांनी वसवली आहे ना तो मूळ पुरुष कोल्हापुरात कोळी दाखवला. तो कोळीतला कोल्हापुरातला आहे त्याला उद्ध्वस्त करायला निघाला. इथून तुम्ही उतरता जाता ही मुंबई आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. त्या चळवळीत 106 हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती दिली. विसरता का तुम्ही? जाताना हुतात्मा बघताना तरुणांना सांगतो खास करून तुमचा जन्म झाला तर माझाही नव्हता झाला. माझा त्या लढ्याच्या वेळी होता पण देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी नव्हता. उठसूट नेहरूंना बोल आणि उठसूट हिंदू मुस्लिम बोल एवढे दोन्ही विषय आहेत. आता सुद्धा बघा आपल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली. आमच्या उद्धवजींनी काल वचननामा काढला. राष्ट्रवादी उत्सव सगळं एकत्र वचननामा काढला. आमच्या राष्ट्रवादीची मंडळी तिथे उपस्थित होती. आम्ही वचन देतो बरं का शब्द नाही. कधी आठवण काही कोविडची कोणी वाचवले प्राण. कोविड मध्ये एवढं मोठं संकट आलं. आपल्या झोपडपट्ट्या गच्च वस्ती गच्च धारावी शिवडी वरळी कुलाबाद या सगळ्या झोपडपट्ट्या आपला मुंबई शहर उद्धवजी ठाकरे साहेबांनी इतकं बारीक लक्ष दिलं आणि मुंबईकरांचे प्राण वाचवले. फेसबुकवर आले ना उद्धवजी ठाकरे साहेब की लोकांना आज उद्धवजी ठाकरे साहेब फेसबुकवर बोलणार आहेत. मला एक आनंद सांगतो. एकदा त्या निमित्ताने अमरावतीत प्रचाराला गेलो होतो आणि प्रचाराला गेल्याचं एका प्राध्यापकाच्या घरी गेलो. कॉलेजच्या प्राध्यापक त्यांनी मला बसवलं चहा द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.